नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या BMS मराठी या चॅनलवर. आज आपण षड्विरेचन शताश्रिती अध्याय बघणार आहोत. तर षड्विरेचन शताश्रिती अध्यायात आपल्याला उभयपरिमार्जन चिकित्सेसाठी जे उपयोगी द्रव्य आहेत ते बघायला भेटणार आहे. आपण दुसऱ्या आणि तिसऱ्या अध्यायात बघितलं होतं की दुसऱ्या अध्यायात अंतःपरिमार्जन चिकित्सेसाठी उपयोगी द्रव्यांचं आपण वर्णन बघितलं होतं आणि तिसऱ्या अध्यायात आपण बघितलं होतं बहिपरिमार्जन चिकित्सेसाठी उपयोगी द्रव्यांचं वर्णन. आणि षड्विरेचन शताश्रितीमध्ये आपण बघणार आहोत उभयपरिमार्जन चिकित्सेसाठी उपयोगी द्रव्यांचं वर्णन. कारण यात अंतःपरिमार्जन आणि बहिपरिमार्जन ह्या दोन्हींच्या द्रव्यांचं वर्णन आलेलं आहे. तर षड्विरेचन शताश्रिती हे नाव का दिलं? तर षड्विरेचन, षड म्हणजे 600 विरेचन योगाचे वर्णन. तर विरेचनमध्ये आपण काय घेणार? तर विरेचनचा अर्थ बघूयात. विरेचनचा अर्थ काय? तर शरीरातून विरेचन या क्रियेमुळे आपण शरीरातून मल बाहेर काढतो. तर शरीरातून मल बाहेर काढण्याच्या कोणत्या क्रिया आहेत? तर विरेचन आणि वमन दोन्ही पण आहे. वमनाद्वारे आपण ऊर्ध्व मार्गाद्वारे मलाला बाहेर काढतो. तर विरेचन क्रियामध्ये आपण शरीराला अधोमार्गाने शरीराबाहेर काढतो. तर मग विरेचनचा अर्थ फक्त विरेचन ही क्रिया नाही घेता, तर विरेचन आणि वमन ही दोन्ही घ्यायचे. तर षड्विरेचन आश्रय म्हणजे या विरेचन योगाचे आपल्याला 6 आश्रय सांगितले आहेत. 600 विरेचन आहेत. विरेचनाचे कल्प आहे किंवा योग आहे आणि त्याचे 6 आश्रय आहेत. आता बघूया आपण यातलं आपल्याला षड्विरेचन शताश्रिती अध्यायातलं मेन इम्पॉर्टंट टॉपिक्स कोणते. कोणतं बघायचं आपल्याला? फर्स्ट वमन विरेचन योग. दुसरं आपल्याला बघायचं पंचकषाय योनी. तिसरं बघायचं पंचविध कषाय कल्पना. आणि चौथं बघायचं 50 महाकषाय आणि 500 कषाय. तर आता आपण बघूया 600 वमन आणि विरेचन योग. तर 600 वमन आणि विरेचन योग. पहिले वमन योग घेऊया. वमन योगला आपण कल्प सुद्धा म्हणतो. कल्प किंवा पाठ सुद्धा म्हणतो. तर वमन योगमध्ये कोणते उपयोगी द्रव्य कोणते येतं? मदनफळ, जिमूतक, इक्ष्वाकू, धामार्ग, पुटज आणि कृतवेदन. तर मदनफळाचे 133 योग आहेत, वमन योग आहेत. जिमूतकचे 39, इक्ष्वाकूचे 45, धामार्गवचे 60, कुटजचे 18, कृतवेदनचे 60. हे MCQ पॉईंट ऑफ व्ह्यू खूप 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 इम्पॉर्टंट आहे. कारण MCQ मध्ये सरळ विचारतात की वमन योग किती आहेत? तर 355. किंवा मदनफळाचे किती योग आहेत वमनासाठी? तर असं डायरेक्ट MCQ ते यातून विचारतात. हा षड्विरेचन शताश्रिती अध्याय हा पुन्हा MCQ पॉईंट ऑफ व्ह्यू खूप खूप इम्पॉर्टंट आहे. तर हा करायचाच आहे. आता बघूया आपण विरेचन योग. तर विरेचन योगचं कोणते द्रव्य? तर श्यामा त्रिवृत्तचे 100 विरेचन योग आहेत. याचेच आणखी योग 10 आहेत विरेचनासाठी. आता चतुरंगुलचे 12 आहेत, लोध्रचे 16, महावृक्षाचे 20, सप्तल आणि शंकिनीचे 39, दंती आणि द्रवंतीचे 48. तर असे 245 विरेचनासाठी योग आहेत. या द्रव्यांचे विरेचन योग आहेत. आता हे दोन्ही पण मिळून वमन योग आणि विरेचन योग मिळून किती झाले? तर वमनाचे 355 आणि विरेचनाचे झाले 245. हे एकूण झाले 600 विरेचन योग. विरेचन फक्त आपण विरेचन न घेता वमन आणि विरेचन असं दोन्ही घ्यायचं. आता आपण बघूया विरेचन द्रव्यांचा आधार किंवा आश्रय. तर विरेचन द्रव्यांचा आश्रय काय? तर क्षीर. आपण क्षीर पण या द्रव्यांचा आपण क्षीर यूज करतो, मूळ यूज करतो, साल यूज करतो, पाने, फुले आणि फळं. हे असे 6 द्रव्यांचे आधार आहेत. विरेचन द्रव्यांचे आधार आहेत. आता बघूया आपण पंचकषाय योनी. पंचकषाय योनीमध्ये 5 कषायला आपण काढा सुद्धा म्हणतो. तर काढा आणि योनीला आपण जाती म्हणतो, जाती. तर कषायांच्या म्हणजे काढ्यांचे 5 योनी म्हणजे जाती. किती येतं? कोणत्या 5 आहेत? मधुर कषाय, आम्ल कषाय, कटू कषाय, तिक्त कषाय आणि कषाय. फक्त लवण कषाय नाही दिलेले. का? तर
लवण रसाची योनी सांगितली नाही, कारण लवण रसापासून प्रधान कल्पना बनवता येत नाही. काय होतं, तर लवण रस आपण जरी ॲड केलं तर मग त्या लवण रसाचं स्वतःचं अस्तित्व राहत नाही, जरी आपण त्यापासून काही बनवलं तर. म्हणून आपण ह्याला कषायमध्ये ॲड करत नाही. तर त्यामुळे आणि जे आपले 6 रस आहेत, तर यातलं फक्त लवण सोडून बाकीचे 5 रसांचं कषाय योनी आहेत. म्हणजे मधुर कषाय, आम्ल कषाय, कटू कषाय, तिक्त कषाय आणि कषाय कषाय. लवण रसाची योनी सांगितली नाही, त्याचं कारण असं की जे आपले 5 कल्प सांगितले आहेत, जसं स्वरस, कल्क, शीत, श्रुत, फांट, तर ते लवण रसामध्ये शक्य नसतं. कारण त्यातून स्वरस काढता येत नाही किंवा त्याची निराळी चटणी बनवता येत नाही किंवा त्याचं पूड केल्याने त्यात विशेष असा गुण राहत नाही आणि किंवा तो पाझरून जातो. म्हणून आपण कधीच लवण रसाची योनी सांगितली नाही. मेन कषाय म्हणजे काय सांगितलं होतं, तर कषाय म्हणजे औषधाच्या रूपात स्वतंत्रपणे उपयोग केला जातो, त्याला आपण कषाय म्हणतो. तर मग ह्यात लवण रसाचं अस्तित्व राहत नाही, त्याचा स्वतंत्रपणे राहत नाही, तर त्याचा स्वतंत्रपणे उपयोग करता येत नाही. म्हणून आपण त्याला योनीमध्ये आपण त्याचा उल्लेख करत नाही. जसं ह्याचा आपण काढाही बनवू शकत नाही, जसं स्वरस, कल्क, श्रुत, शीत, फांटाचं होतं, तर तसं त्याचं लवण रसामध्ये नसतं. आता आपण बघूयात पंचविध कषाय कल्पना. पंचविध कषाय कल्पना म्हणजे कषायांच्या पंचविध कल्प आहेत. म्हणजे आपण योजनासुद्धा म्हणू शकतो. जसं आपण स्वरस जे द्रव्य बनवतो तर त्याचा स्वरस बनवू शकतो, कल्क बनवू शकतो, श्रुत बनवू शकतो, श्रुत किंवा क्वाथ बनवू शकतो, शीत. तर आता बघूयात पंचविध कषाय कल्पना. हा पण खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे. पंचविध कषाय कल्पनामधून बऱ्याचदा विचारते, ह्याच्याहून SAQ पण विचारला जातो, SAQ, LAQ. तर पंचविध कषाय कल्पना कोणत्या आहेत, तर स्वरस, कल्क, श्रुत, शीत आणि फांट. तर हे उत्तरोत्तर बलवान होत जातात आणि लघुगुणाचे असतात. उत्तरोत्तर लघुगुणाचे होतात आणि बलवान होत जातात. तर जसं स्वरस जास्त बलदायी आहे, हा जास्त बलवान आहे. कल्क त्यापेक्षा कमी, मग श्रुत कल्कापेक्षा थोडं कमी, श्रुतपेक्षा शीत थोडं कमी, शीतपेक्षा फांट थोडं कमी. तर स्वरस आपण पंचविध कषाय कल्पनाचं मेन महत्त्व बघूया. पंचविध कषाय कल्पना आपण का यूज करतो, तर एखादं आपल्याला औषधी द्रव्य द्यायचं रोग्याला, तर आपण त्याचं बल काल ते बघून आपण त्याला कोणतं, आता स्वरस आपण बघितले, हे स्वरस बलवान आहे, तर आपल्याला रोगी बघावं लागेल, रोगी दृढ आहे, बलवान आहे की नाही, त्याला सहन होईल की नाही. म्हणून आपण काय करतो, तर स्वरस आपण विचार करतो की त्याला स्वरस द्यायला पाहिजे का फांट द्यायला पाहिजे का कल्क द्यायला पाहिजे. जर रोगी हा बलवान असला तर आपण त्याला स्वरस देऊ शकतो का, तर तो रोगी बलवान आहे, ते सहन जो रोगी आहे तो बलवान आहे, तर ते सहन करू शकतो स्वरस, कारण स्वरस हे बलवान आहे. तर मग असा आपण विचार करून औषधी द्रव्य रोग्यांना देतो. जसं औषधी द्रव्य हे रोग्याला ज्या प्रकाराने देणे सोयीचे राहील आपण किंवा आणि त्या औषध द्रव्यांची गुणवृद्धी होऊन रोग्याला कसं फायदेशीर होईल हे लक्षात घेऊन आपण हे चूर्ण किंवा क्वाथ किंवा आपण स्वरस ते बनवून त्याची कषाय कल्पना करून आपण रोगींना देतो. हे झालं पंचविध कषाय कल्पनाचं महत्त्व, की आपण नेमकी का पंचविध कषाय कल्पना यूज करतो. तर आता आपण बघूया हे पंचविध कषाय कल्पना म्हणजे स्वरस बघूयात. तर स्वरसला आपण ज्यूससुद्धा म्हणतो. स्वरस कसं बनवतात, तर औषधी द्रव्य जे आहे तर औषधी द्रव्याला पाटावरवटावर चांगलं रगडून घेतात. रगडून झाल्यानंतर त्याला वस्त्रात बांधतात. वस्त्रात बांधून झाल्यानंतर ते चांगलं पिळून त्याचा रस काढला जातो. तो जो रस असतो त्याला आपण स्वरस असे म्हणतो. आणि कोरड्या व सुकलेल्या द्रव्यांपासून कसं बनवतात स्वरस, तर कोरड्या व सुकलेल्या द्रव्याचं आपण चूर्ण बनवतो. त्या चूर्णाला आपण 2 पट जलात रात्रभर भिजत घालतो. नंतर त्याला दुसऱ्या दिवशी चांगलं कुस्करून पुन्हा त्याच प्रोसेसनुसार वस्त्रात टाकून नंतर ते गाळून घेतात. तो जो रस असतो आपण त्यालासुद्धा स्वरस म्हणतो.
आता त्याची मात्रा किती असते तर 2 ते 4 तोळे. आपल्याला जेव्हा SAQ LAQ विचारलं जात होतं त्यात मात्रा आणि नेमके स्वरस म्हणजे काय तर ते विचारलं जातं. आता बघूया कल्क. तर कल्क 2 प्रकारचा असतो, कोरडासुद्धा असतो आणि ओलासुद्धा असतो. कल्क म्हणजे काय तर पेस्ट. तर कल्क कसं बनवतात तर रस अर्थात दूध व जल, द्रव्याला रस अर्थात दूध किंवा जल इत्यादीमध्ये पिसून जो पिंडाप्रमाणे बनविला जातो त्याला आपण कल्क असे म्हणतो. काय करतात तर जे द्रव्य असतं तर द्रव्यामध्ये दूध किंवा जल किंवा अजून दुसरं काही त्यात ते ॲड करतात आणि त्यालाच चांगलं पिसून पिंडाप्रमाणे बनवले जातं, त्याला आपण कल्क म्हणतो. कल्कचा पर्यायी शब्द प्रक्षेप आणि आवापसुद्धा आहे. आता आपल्याला हे जे आहेत कल्कचे त्याचे वेगवेगळे पर्यायी नाव जे आहेत आपल्याला सेकंड इयरमध्ये देतात. आता बघूयात मात्रा. कल्काची मात्रा किती असते तर 1 तोळे. आता बघूया श्रुत. श्रुतला क्वाथसुद्धा म्हणतात. डिकॉक्शनची प्रोसेस असते. तर श्रुत म्हणजे काय तर द्रव्याला जल दुग्धाती द्रवासोबत अग्नीवर शिजवलेल्या प्राप्त द्रव्याला चिकित्सक श्रुत किंवा काढा असे म्हणतात. तर द्रव्याला जल किंवा दुग्धादी म्हणजे दुग्ध, जल इत्यादी सोबत आपण काय करतो अग्नीवर शिजवतो आणि ते अग्नीवर चांगलं शिजवल्यावर आपण त्याला काय म्हणतो काढा. आपण घरी पण कोणाचं दुखत असलं तर मग आपण गुळवेलचा काढा किंवा अजून वेगवेगळ्या द्रव्याचा काढा बनवतो. तर मग ते अजून त्याला काय करतं तर जे चूर्णरूपी जे द्रव्य असतं तर त्या चूर्णरूपी द्रव्याला आपण काय करतो 16 पट पाणी घालून त्याला अग्नीवर उकळवून 1/8 शिल्लक राहील इथपर्यंत अग्नी देतो म्हणजे शिजवतो. 1/8 शिल्लक राहिल्यावर आपण त्याला क्वाथ म्हणतो, त्याला काढासुद्धा म्हणतो. तर हे झालं श्रुत किंवा क्वाथ. आता बघूयात आणि क्वाथची मात्रा किती आहे तर 8 तोळे. आता बघूया शीत किंवा हिम. हे याला आपण म्हणतो कोल्ड इन्फ्युजनची प्रोसेस राहते. तर कुटून बारीक केलेल्या शुष्क द्रव्याला शीतल जलात रात्रभर ठेवून द्यावे. म्हणजे जे आपण द्रव्य आहे तर त्याला कुटून बारीक करायचं तर आणि रात्रभर शीतल जलात म्हणजे थंड पाण्यात रात्रभर भिजवून ठेवायचं. सकाळी त्या द्रव्याला आपण चांगलं कुस्करून घ्यायचं आणि नंतर त्याला गाळून त्याला मग आपण शीत असे म्हणतो. तर त्याची मात्रा असते 8 तोळे. आता आपण बघूया फांट. शीतच्याच विपरीत राहते ही फांटची प्रोसेस. जसं हॉट इन्फ्युजन ती होती कोल्ड इन्फ्युजन. तर यात काय करतात तर शुष्क द्रव्याचे अगोदर चूर्ण करतात. त्या चूर्णाला गरम पाण्यामध्ये अगोदर शीतमध्ये बघितलं होतं आपण शीतल पाण्यात ठेवतात. तर इथं काय दिले फांटमध्ये तर गरम पाण्यामध्ये टाकून हाताने किंवा पळीने चांगले रगडून घ्यावे. नंतर जेव्हा औषधांचा अर्क म्हणजे सारतत्व जे असतं औषधाचं कोणत्या पण द्रव्याचं सारतत्व मेन आपलं हे कल्पना बनवण्याची योजनाच काय असते तर जे द्रव्याचा सारभाग असतो सारतत्व असतं ते त्या औषधामध्ये उतरावं पेशंटसाठी मग ते कामी यावं म्हणून आपण ही कल्पना योजत असतो. आता तर काय याचं जेव्हा औषधांचा अर्क सार जलात उतरेल तेव्हा त्याला फांट म्हणतात. याची मात्रा असते 8 तोळे. अजून कषाय कल्पांचा उपयोग करताना रोग आणि रोगीचे बल, अबल, द्रव्य आणि कषाय कल्पांच्या गुरुता व लघुताचा आपण विचार करतो. तेव्हाच मग आपण प्रॉपर योजना करून आपण रोगींना हे औषध देत असतो. आता स्वरस सगळ्यात बलवान असतो, फांटच कमी बलवान असतो. तर स्वरस आपण बलवान व्यक्तीला देऊ शकतो कारण ते सहन करू शकतो आणि स्वरस हा गुरु असतो म्हणून ते बलवान रोगी ते सहन करू शकतो. जे बलवान नाही आहे ते सहन करू शकणार नाही म्हणून आपण त्याला काय करतो फांटची योजना करतो. आता आपण बघूया 50 महाकषाय किंवा 500 कषाय. तर हे MCQ पॉईंट ऑफ व्ह्यू खूप इम्पॉर्टंट आहे. पण SAQ LAQ विचारला तर आपण यातलं फक्त एकच विचारू शकता. जसं जीवनयादी वर्ग विचारले किंवा स्नेहोपगादी विचारलं त्यातलं पण पर्टिक्युलर महाकषाय विचारणार. तर असं एक्झाममध्ये विचारलं जातो. तर आता बघूया आपण हे 50 महाकषाय कोणते.
तर हे जे 10 वर्ग आहेत, हे 10 वर्ग जे आहेत, जीवनीआदी, बल्यादी, तृप्तिज्ञादी, स्तन्यजन्यादी, स्नेहोपगादी, तर यांचे असे एवढे म्हणजे 6 जीवनीआदीचे समजा 6 महाकषाय आहेत. तर 6 महाकषायांमध्ये या सगळ्या 6 महाकषायांचे 10 द्रव्य. तर मग हे जे 10 द्रव्य, तर मग ह्या सगळ्यांचे जसं 4 इंटू हे 40, तर मग हे सगळे मिळून 500 कषाय होतात. 500 कषाय आणि हे जर आपण ॲड केलं हे सगळे वर्गाचे जे महाकषाय आहेत, तर हे होतात 50 महाकषाय. तर आता आपण बघूया जीवनीआदी. हे MCQला विचारतात की जीवनीआदीमध्ये किती महाकषाय येतात, तर 6. बल्यादीचे येतात 4. तृप्तिज्ञादीमध्ये 6 महाकषाय येतात. स्तन्यजन्यादीमध्ये 4 महाकषाय येतात. स्नेहोपगादीमध्ये 7 महाकषाय येतात. छर्दी निग्रहणादीमध्ये 3 येतात. पुरुष संग्रहणीयादीमध्ये 5 महाकषाय येतात. कासहरादीमध्ये 5 महाकषाय येतात. 10 प्रशमनादीमध्ये 5 महाकषायांचं गण येते, द्रव्य येतात. आता शून्य स्थापनादीमध्ये 5 महाकषाय येतात. तर ह्या 50 महाकषायांचे 10 कषाय आहेत. पुन्हा 10 द्रव्यामध्ये आहे, म्हणजे जीवनीआदीचे जे 6 महाकषाय आहेत, तर या 6 मध्ये एका द्रव्याचे एका महाकषायाचे 10 द्रव्य येतात. तर आता बघूया पहिला वर्ग जीवनीआदी वर्ग. तर जीवनीआदी वर्ग हा प्रथम वर्ग आहे. पुन्हा यात 6 महाकषाय येतात. तर जीवनीय, बृहणीय, लेखनीय, भेदनीय, संधानीय आणि दीपनीय. आपण हे एक करून बघूयात. तर जीवनीय म्हणजे काय, तर जे द्रव्य जीवनशक्तीला वाढवण्यात सक्षम आहेत त्यांना आपण जीवनीय असे म्हणतो. तर यात एक्झाम्पल काय येतं, तर जीवक आणि ऋषभक. यात पूर्ण जीवनीय वर्गामध्ये, जीवनीय महाकषायामध्ये सगळे 10 द्रव्य येतात. पण आपण काही थोडक्यातच घेऊयात. आपण थोडेच घेऊयात. जसं जीवक आणि ऋषभक. आता बघूया बृहणीय. बृहणीय म्हणजे काय, तर ज्या द्रव्यांच्या सेवनाने शरीराचे ब्रहण होते किंवा शरीरातील मेदाला वाढवल्या जाते किंवा स्थूल करण्यात जे हेल्प करतात ते म्हणजे बृहणीय द्रव्य. तर बृहणीय द्रव्यामध्ये 10 येतात पुन्हा. तर या 10 द्रव्यमधलं कोणतं, तर काकोली आणि क्षीरकाकोली हे बृहणीय द्रव्य आहेत. काकोली, क्षीरकाकोली इत्यादी. आता लेखनीय म्हणजे काय, तर ज्या द्रव्यामुळे शरीरात लाघवता येते किंवा शरीराचे कर्षण ज्यामुळे होते त्या द्रव्याला आपण लेखनीय म्हणतो. लेखन करण्याचे काम लेखनीय द्रव्य करतात. व एक्झाम्पल हळद आणि वेखंड. हळद, वेखंड आणि अजून 8 द्रव्य उरलेले इत्यादी. आता भेदनीय म्हणजे काय, तर नावातच दिले की भेदन करण्याचं काम करतं. तर मलाचे छेदन किंवा भेदन करण्याचे काम भेदनीय द्रव्य करतात. भेदनाचे पुन्हा 4 प्रकार सुद्धा पडतात. तर कोणते, भेदनमध्ये अनुलोमन करतात, रेचन करतात, स्त्रंसन करतात आणि भेदन करतात, असे 4 प्रकार भेदनाचे आहेत. तर रेचनमध्ये काय करतात, तर पक्व मलाला पातळ करून नंतर मल प्रवृत्तीद्वारे ते मल बाहेर काढतात. तर त्याचं एक्झाम्पल काय होतं, तर हरितकी. रेचनचं एक्झाम्पल हरितकी. आता अनुलोमन प्रकार काय करतं, तर जे द्रव्य मलाचे पचन करून मग त्यांना छिन्न करून म्हणजे तुकडे करून शरीराबाहेर काढतात त्याला आपण अनुलोमक द्रव्य असे म्हणतो. तर अनुलोमक द्रव्य कोणतं आहे, तर हिरडा. आणि स्त्रंसनमध्ये काय होतं, तर हे सुखविरेचन राहतं. म्हणजे हे द्रव्य अत्यंत मृदू पण नसतात आणि अत्यंत तीव्र पण नसतात. तर मग ह्याचं एक्झाम्पल काय होतं, तर बाहवा किंवा बेहेडा. तर आता भेदनमध्ये काय होतं, तर तीक्ष्ण विरेचन दिलं जातं. तीक्ष्ण विरेचन काय असतं, हे जे द्रव्य असतात तीक्ष्ण विरेचन देणारी, तर हे अत्यंत तीव्र असतात. म्हणजे हे आंत्रामध्ये दाह उत्पन्न करणार, वेदना उत्पन्न करणार आणि नंतर द्रवमलाला बाहेर फेकणार.
तर याचं एक्झाम्पल काय होतं तर निषोत्तर आणि कालादान हे झालं. अजून आता आपण बघूया संधान्य. संधान्य म्हणजे काय तर संधान्यमध्ये संधान्य काम करण्याचं जे द्रव्य भग्न झालेले असतात, जे द्रव्य भग्न झालेल्या द्रव्याला किंवा भागाला जोडण्याचे काम करते त्याला आपण संधान्य असे म्हणतो. तर संधान्याचे एक्झाम्पल काय तर मधुपर्णी आणि पृष्णीपर्णी. मधुपर्णी आणि पृष्णीपर्णी त्या 10 द्रव्यांपैकी हे 2 द्रव्य एक्झाम्पल. आता बघूया दीपनीय. नावातच दिले पुन्हा की दीपनीय म्हणजे जठराग्नीला प्रदीप्त करण्याचं काम दीपनीय द्रव्य करतात. याचं एक्झाम्पल काय तर पिप्पली. पिप्पली हे दीपनीय आहे, जठराग्नीला प्रदीप्त करतात. आता बघूया आपण बल्यादी वर्ग. आता बल्यादी वर्ग हे द्वितीय वर्ग आहे. यात 4 महाकशा येतात. तर बल्य, वर्ण्य, कंठ्य आणि रिद्ध. बल्य म्हणजे जे बल शरीरातील बल वाढवण्याचं काम करते ते द्रव्य म्हणजे बल्य. वर्ण्य म्हणजे वर्ण प्रदान करून देणारे किंवा वर्ण अजून खुलवणारे द्रव्य जे असतात त्याला आपण वर्ण्य म्हणतो. कंठ्य म्हणजे कंठासाठी हितकर असे द्रव्य म्हणजे कंठ्य. आणि रिद्ध म्हणजे काय तर रिद्ध्यासाठी हितकर असे द्रव्य म्हणजे रिद्ध. तर बल्यामध्ये कोणतं येतं तर ह्यात एक्झाम्पलमध्ये बघा तर बला आणि अतिबला. नाव पण सिमिलरच बघा महाकशांसारखे. तर बल्य काय बल्यमध्ये द्रव्य कोणते येतात तर बला आणि अतिबला. वर्ण्यामध्ये एक्झाम्पल कोणते येतात तर सीता आणि लता. तुम्हाला हे जे नाव आहेत हे द्रव्यांचे ते लर्न करायला सोपे जातील म्हणून मग जरा सिमिलर नाव घेतलेत, सीता आणि लता. आता कंठासाठी हितकर द्रव्य कोणते तर पिप्पली आणि मुलेठी. आता रिद्ध्यासाठी हितकर कोणते तर आम्र आणि आम्रातक. आम्र म्हणजे आंबा, आम्रातक आणि आम्रातक. फक्त एवढेच नाहीत पण आपल्याला आता हे जे दिलंय गण बल्य जे दिलंय तर बल्यमध्ये या बल्य महाकशामध्ये 10 येतात पुन्हे, पण 10 पैकी आपण 2च घेतले का तर आपल्याला जर विचारलं तर आपल्याला आलं पाहिजे की द्रव्य कोणतं आहे, बल्य वर्गामधलं द्रव्य कोणतं आहे असं. तर आता बघूया तृप्तिग्नादी. तृप्तिग्नादीमध्ये कोणतं येतं तर 6 महाकशा येतात. तृप्तिग्न, अर्शोग्न, कुष्ठग्न, कंडुग्न, पुन्हा कृमिग्न आणि विषग्न. तर हे झाले 6 महाकशा आणि तृप्तिग्नादी वर्ग हा तृतीय वर्ग आहे. पुन्हा आता बघूया तृप्तिग्न. तृप्तिग्न म्हणजे काय तर जेवण न करता सुद्धा पोट भरल्यासारखे वाटणे अशा प्रकारच्या तृप्तीचा नाश करणाऱ्या द्रव्याला आपण तृप्तिग्न द्रव्य म्हणतो. तर यात काय येतं तर चव्य, चित्रक आणि सुंठ. आपण जे पंचकोल बघितले होते यातले 4 द्रव्य, पंचकोलमधले 4 द्रव्य तृप्तिग्नमध्ये येतात, तृप्तिग्न महाकशामध्ये येतं. तर कोणतं चव्य, चित्रक, सुंठ आणि पिप्पली. चव्य, चित्रक, सुंठ आणि पिप्पली सुद्धा येतं. आता बघूया अर्शोग्न. अर्शोग्नाचं पण त्याचं एक्झाम्पल आहे, फक्त पिंपली नाही आहे. तर चव्य, चित्रक, सुंठ. अर्शोग्न म्हणजे काय तर शरीरात उत्पन्न होणाऱ्या सर्व मांसांकुर म्हणजे मांसाचे जे अंकुर असतो त्याचा नाश करणाऱ्या द्रव्याला आपण अर्शोग्न म्हणतो. जसं तर कुष्ठग्न म्हणजे काय तर कुष्ठला काय म्हणतो आपण तर जे काही त्वचारोग असतात, स्किन डिसीजेस असतात तर त्याला नष्ट करण्यासाठी जे द्रव्य असतं त्याला आपण कुष्ठग्न म्हणतो. कुष्ठ आपले पूर्ण 18 प्रकारचे असते. हे 18 प्रकारचे कुष्ठ पुन्हा सर्व प्रकारचे त्वचारोगाला नष्ट करणाऱ्या द्रव्याला आपण कुष्ठग्न म्हणतो. तर कुष्ठग्नमध्ये कोणते द्रव्य येतात तर आमलकी आणि अभया. हे झालं. आता कंडुग्नमध्ये काय तर कंडू म्हणजे अर्थात खाज. तर खाज नष्ट करणाऱ्या द्रव्याला आपण कंडुग्न म्हणतो. तर कंडुग्नमध्ये कोणतं एक्झाम्पल येतं तर निंब आणि कुटज.
निंब आणि कुटज. कोष्टकनामध्ये कोणते येत होतं तर आमलकी. कृमिघ्न. कृमी म्हणजे यातच दिले की कृमींचा नाश करणारे जे द्रव्य असतात त्याला आपण कृमिघ्न म्हणतो. कृमिघ्न द्रव्य कोणते येतं? मरीच आणि गोखर. मरीच आणि गोखर. आता विषग्न. विषग्न म्हणजे विषाचा नाश करणाऱ्या द्रव्याला आपण विषग्न म्हणतो. विषग्न कोणते येतं? हरिद्रा आणि मंजिष्ठा. आता आपण बघूया चौथा वर्ग स्तन्यजन्यादी वर्ग. स्तन्यजन्यादी वर्ग स्तन्यजन्यादी वर्ग हा चौथा वर्ग आहे. या चौथ्या वर्गात 4 महाकशा येतात. स्तन्यजनन, स्तन्यशोधन, शुक्रजनन आणि शुक्रशोधन. तर स्तन्यजनन म्हणजे काय? तर स्तन्याची उत्पत्ती. तर स्तन्य म्हणजे काय? तर स्तन्य म्हणजे दूध किंवा दुधाला उत्पन्न करणाऱ्या द्रव्याला आपण स्तन्यजनन म्हणतो. तर स्तन्यजनन करणारे द्रव्य कोणते? तर कुश आणि काश. कुश-काश. आता स्तन्यशोधन. स्तन्यशोधन म्हणजे काय? तर स्तन्याच्या शुद्धीसाठी उपयोगी असलेल्या द्रव्याला आपण स्तन्यशोधन म्हणतो. तर स्तन्यशोधन करणारे द्रव्य कोणते येतं? पाठा आणि सुंठ. आता शुक्रजनन. शुक्रजनन म्हणजे शुक्र उत्पन्न करणाऱ्या औषधी द्रव्याला आपण शुक्रजनन म्हणतो. तर शुक्रजननाचे कोणते एक्झाम्पल आहे? तर जीवक आणि ऋषभक. हे जीवनीय गणातले पण होते. आता बघूया शुक्रशोधन. शुक्रशोधन म्हणजे काय? तर शुक्रदोषाची शुद्धी करणाऱ्या द्रव्याला आपण शुक्रशोधन असे म्हणतो. तर शुक्रदोषाची शुद्धी करणारे द्रव्य कोणते? तर कूट आणि उशीर. हे झाले. आता आपण बघूया 5वा वर्ग स्नेहोपघाती वर्ग. स्नेहोपघाती वर्ग हा आहे 5वा वर्ग. आणि या वर्गामध्ये येतात 7 महाकशा. कोणते? स्नेहोपक, स्वेदोपक, वमनोपक, विरेचनोपक आणि आस्थापनोपक, अनुवासनोपक आणि शिरविरेचनोपक. तर स्नेहोपकमध्ये कोणते येतात? तर स्नेहोपक म्हणजे काय? तर स्नेहनक्रियेत सहायता करणाऱ्या द्रव्याला आपण स्नेहोपक म्हणतात. आणि स्वेदोपक म्हणजे काय? स्वेदनास सहायता करणाऱ्या द्रव्याला स्वेदोपक. आणि वमनोपक म्हणजे काय? तर हे पूर्ण आपले काय तुम्हाला लर्न पण करायचं ना, तर मग असं एकदम सिंपल ह्याच्यात होऊन जातं. पूर्ण जर महाकशा लक्षात आणायचे असेल तर काय? स्नेहन आपण काय करतो? हे पूर्ण पंचकर्माचं दिलंय बघा. स्नेहन, स्वेदन, वमन, विरेचन, आस्थापन, अनुवासन आणि शिरविरेचन. यात पण कसं दिलं की स्तन्यजनन आणि स्तन्यशोधन म्हणजे उत्पत्ती आणि शुद्धी असं उत्पन्न. आता ह्यात पण कसं दिलंय की तृप्तिघ्न, अर्शोघ्न, कुष्ठघ्न, कंडुघ्न, कृमिघ्न आणि विषग्न हे असं. आपण हे वागू पण बघितले होते असेच सेम. आता बल्यवर हे पण तसेच आहेत. बल्यादी वर्गामध्ये पण बल्य, वर्ण्य, कंठ, हृदय असे लवकर लर्न होऊन जातात. आता आपण बघूया स्नेहोपक, स्वेदोपक, वमनोपक हे झालं. तर वमनोपक बघत होतो. वमनास सहायता करणाऱ्या द्रव्याला वमनोपक, विरेचनास सहायता करणाऱ्या द्रव्याला विरेचनोपक, आस्थापनोपक म्हणजे काय? तर आस्थापनास म्हणजे निरोहावस्थेस सहायता करणाऱ्या औषधी द्रव्याला आपण आस्थापनोपक म्हणतो. आणि अनुवासनोपक म्हणजे अनुवासनास म्हणजे स्नेहावस्थेस सहायता करणाऱ्या द्रव्याला आपण अनुवासनोपक म्हणतो. आणि शिरविरेचनोपक म्हणजे काय? तर सहायता म्हणजे नस्यकर्मास सहायता करणाऱ्या औषधी द्रव्याला आपण शिरविरेचनोपक म्हणतो. आता बघूया छर्दी निग्रहणादी वर्ग. छर्दी निग्रहणादी हा वर्ग 6वा आहे. पुन्हा छर्दी निग्रहण म्हणजे काय? तर छर्दी किंवा ओकारीला थांबवणाऱ्या औषधी द्रव्याला आपण छर्दी निग्रह म्हणतो. तृष्णा निग्रह म्हणजे काय? तर अतितृष्णेला म्हणजे जास्त तहान लागते अशा व्यक्तींना हे द्रव्य दिले जातं. म्हणजे अतितृष्णेला थांबवणाऱ्या औषधी द्रव्याला तृष्णा निग्रह म्हणतात. आणि हिक्का निग्रह म्हणजे काय? तर हिक्का म्हणजे उचकी.
उचकीला थांबविणाऱ्या औषधी द्रव्याला हिका निग्रह असे म्हणतो. आता बघूया सातवा कषाय वर्ग कोणता, तर पुरुष संग्रहणादी वर्ग. पुरुष संग्रहणादी वर्ग म्हणजे पुरुष संग्रहणीय म्हणजे काय, तर पुरुषचा म्हणजे मल, पुरुष म्हणजे काय, तर मलचा संग्रह म्हणजे मलाला थांबवणाऱ्या औषधी द्रव्याला आपण पुरुष संग्रहणीय द्रव्य असे म्हणतो. म्हणजे मलाला बांधून ठेवणारे किंवा थांबवणाऱ्या अशा द्रव्याला आपण पुरुष संग्रहणीय असे म्हणतो. आता बघूया पुरुष विरजनीय. पुरुष विरजनीय म्हणजे काय, तर मलाच्या विकृत रंगाला दूर करून स्वाभाविक रंग म्हणजे प्राकृत रंग किंवा वर्ण प्रदान करून देणाऱ्या औषधी द्रव्याला आपण पुरुष विरजनीय द्रव्य असे म्हणतो. आता मूत्रसंग्रहणीय म्हणजे मूत्राला थांबवणाऱ्या द्रव्याला आपण मूत्रसंग्रहणीय म्हणतो. आणि मूत्रविरजनीय म्हणजे काय, तर मूत्राला त्याचा प्राकृत वर्ण देणारा किंवा मूत्राच्या दूषित वर्णाला दूर करून प्राकृत वर्ण प्रदान करून देणारा द्रव्य म्हणजे मूत्रविरेचनीय. आता मूत्रविरेचनीय म्हणजे काय, तर थांबलेल्या मूत्राला बाहेर काढणाऱ्या औषधी द्रव्याला आपण मूत्रविरेचनीय द्रव्य असे म्हणतो. आता आपण बघूया कासहरादी वर्ग. तर कासहरादीमध्ये काय, तर कास, श्वास, शोथ, ज्वर आणि श्रम. तर यांचं हरण करणारे द्रव्य म्हणजे कासहरादी वर्ग. तर कासहर म्हणजे काय, तर कासाचे हरण करणाऱ्या द्रव्याला आपण कासहर म्हणतो. श्वास म्हणजे दमा किंवा श्वास रोगाचे हरण करणाऱ्या औषधी द्रव्याला आपण श्वासहर म्हणतो. शोथहर म्हणजे काय, तर शोथ रोगाचे हरण करणाऱ्या द्रव्याला आपण शोथहर म्हणतो. आणि ज्वर म्हणजे काय, तर ज्वराचे हरण करणाऱ्या द्रव्याला. आता श्रमहर म्हणजे काय, तर थकवा दूर करणाऱ्या औषधी द्रव्याला आपण श्रमहर म्हणतो. आता 10 प्रशमनादी. 10 प्रशमनादी वर्गामध्ये कोणते येतं, तर 10 प्रशमनादी म्हणजे काय, 10 प्रशमन म्हणजे काय, तर दहाला किंवा जळकीला शांत करणाऱ्या द्रव्याला आपण 10 प्रशमन म्हणतो. आणि शीत प्रशमन म्हणजे काय, तर थंडी जी वाजते तर थंडी कमी हो म्हणून थंडीला शांत करण्याला म्हणजे शीत शांत करणाऱ्या औषध द्रव्याला आपण शीत प्रशमन म्हणतो. आणि उदर्द प्रशमन म्हणजे काय, तर शीतपित्त. उदर्दला आपण काय म्हणतो, तर शीतपित्त किंवा युर्टिकारिया. तर या रोगाला शांत करणाऱ्या औषधी द्रव्याला आपण उदर्द प्रशमन म्हणतो. आता अंगमर्द प्रशमन. अंगमर्द प्रशमन म्हणजे काय, तर अंगमर्द म्हणजे काय, तर अंगदुखी असतं तर अंगदुखी कमी होण्यासाठी आपण हे द्रव्य यूज करतो, अंगमर्द प्रशमन. आणि शूल प्रशमन म्हणजे काय, तर शूल जे काय वेदना होत असतात किंवा पीडा होत असतात तर त्याला शांत करण्यासाठी शूल प्रशमन द्रव्य असतात. आता आपण बघूया शोणित स्थापनादी वर्ग. हे शेवटचा वर्ग आहे. तर शोणित स्थापन द्रव्य कोणते, तर शोणित म्हणजे रक्त. तर रक्तस्रावाला थांबविणाऱ्या किंवा दूषित रक्ताला शुद्ध करून प्राकृत करणाऱ्या औषधी द्रव्यांना आपण शोणित स्थापन म्हणतो. आता वेदनास्थापन. वेदनास्थापन कोणते द्रव्य असतं, तर वेदनांचे शमन करून शरीराला प्राकृत स्थिती प्राप्त करून देणाऱ्या द्रव्याला आपण वेदनास्थापन द्रव्य असे म्हणतो. आता संज्ञास्थापन कोणते द्रव्य असतात, तर संज्ञेला म्हणजे शुद्धीवर आणणे किंवा स्थिर करणाऱ्या द्रव्याला आपण संज्ञास्थापन द्रव्य असे म्हणतो. आता प्रजास्थापन. प्रजा म्हणजे काय, तर संतान, अपत्य उत्पन्न होण्यास बाधक दोषांना दूर करून त्याच्या उत्पत्तीमध्ये सहायता करणाऱ्या औषधी द्रव्याला प्रजास्थापन म्हणतात. म्हणजे इन्फर्टिलिटी दूर करणाऱ्या द्रव्याला आपण प्रजास्थापन द्रव्य असे म्हणतो. आता वयस्थापन म्हणजे आयुला वाढवणारे किंवा आयुची स्थिती सुधारणाऱ्या किंवा आयु स्थापित करणाऱ्या औषधी द्रव्याला किंवा समूहाला आपण वयस्थापन म्हणतो. तर आपण हे सगळे आपण आता बघितले 50 महाकषाय व त्याची लक्षणे आणि उदाहरणं. तर आता आपण बघितले की या अंतर्गत सुद्धा 10 कषायांची व्याख्या दिली.
आपण बघितले सगळे 50 महाकषाय. 50 महाकषाय बघितले, जीवनी आदी बघितलं, बल्ल्यादी बघितलं, तृप्तिज्ञादी बघितलं, स्तन्यजननादी बघितलं, स्नेहोपगादी बघितलं, चौथी बघितलं, पुरुषसंग्रहानी आदी बघितलं, काचहरादी बघितलं, 10 प्रशमनादी बघितलं, शोणस्थापनादी बघितलं. पुन्हा यात आपल्याला मेन काय करायचं होतं, आता हे दिलं जीवनी आदी पूर्ण वर्ग दिला. तर जीवनी आदी वर्गामध्ये जीवनीय म्हणजे काय, ब्रहणीय म्हणजे काय, हे असं रीड करून घ्यायचं आणि त्यातले 1 किंवा 2 एक्झाम्पल लक्षात ठेवायचे. जसं जीवनीयामध्ये जीवक ऋषभक येतं, ब्रहणीयमध्ये काकोली क्षीर काकोली दिले. तर या एकाचे 10 असे कषाय सांगितलेत. तर हे त्या कषाय कोणते, तर जे द्रव्य आहेत ते सांगितले, तर त्यातले 10 पैकी 1-2 लर्न करून घ्यायचे. आता हे झालं. आता आपण पहिले काय बघितलं तर या लेसनमध्ये, या अध्यायामध्ये, तर वमन विरेचन योग, पंचकषाय योनी. वमन विरेचन योगमध्ये काय बघितलं आपण, वमनाचे योग आणि विरेचनाचे योग, पुन्हा त्याच्या संख्या. पुन्हा त्यानंतर यात बघितलं आपण आश्रय बघितले. आश्रय किती होते तर 6. क्षीर, मूळ, साल, पाने, फूल आणि फळ. यात काय दिलंय, षडविरेचन. हे जे दिलंय ना षडविरेचन, तर षडविरेचन शताश्रिती म्हणजे काय सांगितलं होतं, तर षड म्हणजे 6 विरेचनाचे आश्रय सांगितले या अध्यायात. आता पंचकषाय योनी. पंचकषाय योनी बघितले आपण. पंचकषाय योनी लवण सोडून सगळे 5 जे रस होते तर त्याच्या पंचकषाय योनी आहेत. जसं मधुर कषाय, आम्ल कषाय, कटू कषाय, तिक्त कषाय, कषाय आणि लवणचं कषाय योनी नव्हती. आता आणि अजून नंतर काय बघितलं, पंचविध कषाय कल्पना, जसं स्वरस, कल्क, श्रुत, शीत आणि फांट. आणि 50 महाकषाय. 50 महाकषाय आणि 500 कषाय आता आपण बघितलं. जसं जीवनी आदी वर्ग, बल्ल्यादी वर्ग, असे आपण वेगवेगळे वर्ग बघितले. 10 वर्ग बघितलेत. त्यानंतर आपण मात्राशीती अध्याय बघणार आहोत. धन्यवाद.